शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून एमआयएम पक्षाच्या धुळे शहर व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर केले आहेत। यात जिल्हाध्यक्ष मुक्तार बिल्डर, महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक, शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, युवा अध्यक्ष रफिक पठाण, अध्यक्ष आकिब सैफ, महिला शहराध्यक्ष फातिमा अन्सारी, जिल्हा उपाध्यक्ष प्यारेलाल पिंजारी, जिल्हा उपाध्यक्ष कैसर अहमद, शहर कार्यकारी अध्यक्ष अझहर सय्यद, वाहतूक जिल्हा अध्यक्ष माजिद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष इकबाल शाह, सचिव फारुख अन्सारी, सहेजाद मंसूरी, सहेदा अन्सारी, मैमुना अन्सारी, अकिला सय्यद, रेहाना पिंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून धुळ्यातील स्थानिक समस्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि जनतेच्या अडचणींवर उपाययोजना न केल्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीमुळे हा निर्णय घेतल्याचे राजीनामा पत्रात नमूद करण्यात आले आहे। नागरिकांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला होता, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केले आहेत। या घडामोडीमुळे धुळ्यातील एमआयएमची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे। या सामूहिक राजीनाम्यामुळे शहरातील राजकीय वातावरणात चर्चांना उत आला आहे। आज धुळे शहर एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हा आणि शहरची जे पण सदस्य आणि पदाधिकारी आहेत ते आम्ही आज सामूहिकरित्या राजीनामा देत आहोत। राजीनामा देण्याचं कारण सगळ्यात प्रमुख एक आहे की आपण मागे बघितलं असेल की 4-5 वर्षामध्ये ज्यापर्यंत माजी आमदार फारुख शाह साहेब हे एमआयएम पक्षाचे आमदार होते तोपर्यंत पक्षाचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललं होतं। वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली जात होती। नेतृत्व आम्हाला चांगलं असल्याकारणाने आम्ही 4 वर्ष धुळे शहराच्या विकासावर आणि कामावर भर दिली। पण माजी आमदारांचं जेव्हा पराभूत झाला आणि एमआयएम पक्षाला नेतृत्व राहिलेलं नाही आणि त्या कारणापोटी आज आम्हाला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे। कारण आमच्याकडे कुठलंही नेतृत्व नाही आहे, कुठलाही नेता नाही आहे, कुठलाही लीडर नाही आहे। त्या कारणामुळे आम्हाला जनतेचा रोष पत्करावा लागत आहे। म्हणून आज आम्ही एक नैतिक जबाबदारी म्हणून जनतेचे आम्ही जर कामच करू शकत नसेल तर आम्ही अशा पदावर राहणं हे योग्य नाही। म्हणून आज आम्ही सर्वजण आमच्या पक्षाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा देत आहेत। आज माझ्यासोबत शहराचे मुक्तारबाई बिल्डर हे शहर अध्यक्ष असून ते शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे। युवा नेता जिल्हाध्यक्ष रफिक पठाण हे सुद्धा पदाचा राजीनामा देत आहेत। माजिद पठाण वाहतूक शाखेचे अध्यक्ष असल्याने ते सुद्धा ह्या शाखेचा पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा देत आहे। माझ्या अध्यक्षामध्ये जी महिला टीम होती जिल्हा आणि शहर, फातिमा आपा या शहर अध्यक्ष होता, फातिमा अन्सारी आणि जिल्हाध्यक्ष मी डॉक्टर दीपा नाईक, माझी पूर्ण कार्यकारिणी आम्ही आज सगळेजण मिळून आमचे जिल्हाध्यक्ष होते नासिर पठाण यांना हा राजीनामा सुपूर्द करत आहोत। मी आपल्या माध्यमांना एक कळवू इच्छिते की आपल्या माध्यमातून ही आपली बातमी पसरवण्यात यावी। उद्या उठून आमच्या इथल्या एखाद्या कुणी पदाधिकाऱ्याने याचा कुणी गैरवापर करू नये आणि केल्यास तर त्याची सर्वस्वी जबाबदार त्या व्यक्तीची असावी।